नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आता पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यानं उचल खाल्ली आहे। महाराष्ट्राचा भौगोलिक नकाशा लवकरच बदलणार का असा प्रश्न निर्माण झालाय आणि याला कारण ठरलंय महसूल मंत्री बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करतोय असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। विदर्भाचा अनुशेष कमी करायचा असेल तर वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं आणि त्याला उत्तर देताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे आता पुन्हा वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवरून नव्या वादाला तोंड फुटणार हे मात्र नक्की आहे। वेगळ्या विदर्भाचा पर्याय यासाठीच आम्हाला हवंय की सामाजिक समीकरणं जी आहेत आत्ताची त्यामध्ये विदर्भामध्ये ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांचं प्राबल्य राहिलं आहे। तर सत्तेमध्ये फार कमी संधी या लोकांना मिळालेली आहे आणि जोपर्यंत सत्तेत सहभागी होत नाहीत, अधिकार प्राप्त होत नाहीत, त्या भागाला आपण न्याय देऊ शकत नाही। देणारे जोपर्यंत तयार होत नाही आणि ते विदर्भातून तयार व्हावेत म्हणून विदर्भाचा मुद्दा मांडलेला की भविष्यात विदर्भ वेगळा झालाच पाहिजे। ज्यांनी मांडलंय पूर्वीपासून ते आता सत्तेत आहेत। हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजीसुद्धा माननीय मुख्यमंत्रीसुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। त्यामुळं आत्ता घाबरलेले नेते, घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत, विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवायला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।